नमस्कार ट्रेडर्स. इंडेक्स व्ह्यू 17 सप्टेंबरसाठी पहिल्यांदा आपण निफ्टी बघूया. निफ्टी मी कालच्या व्हिडिओमध्ये ज्या लेवल दिलेल्या होत्या त्या अजूनही इंटॅक्ट आहेत, कारण आज निफ्टी साईडवेजच राहिला पूर्णपणे. त्यामुळं आज जर बघितलं तर अजूनही आपल्या लेवल त्याच आहेत. वरची लेवल जी आहे ती 25,490 म्हणजे बी प्रिसाईज 25,500 आणि 25,290 ह्याच्यामध्ये जोपर्यंत निफ्टी आहे तोपर्यंत साईडवेजमध्येच राहील. आणि ही जी ट्रेंड लाईन आहे ना, मी आता एक्स्ट्रा मारलेली माहीत नाही, ही दिसते आहे, ही पुन्हा एकदा मारून दाखवत हवी तर ही इथून अशी ही ट्रेंड लाईन आहे ना. तर ही ट्रेंड लाईन जोपर्यंत ब्रेक होत नाही तोपर्यंत मी पुट साईडला जाणार नाही. तोपर्यंत इथं ट्रेंड लाईनला जर येऊन सपोर्ट घेतला तर पुन्हा 25,500च्या साठी मी ट्राय करेन. 25,500पर्यंत मार्केट जाईल असं माझं वाटतं. आता गॅपअपच जर 25,500च्या आज वर झालं, म्हणजे 25,500च्या जवळ जर गॅपअप झालं आणि तिथून जर एखादी रिव्हर्सल कॅन्डल मिळाली तर मग मी एखादा पुटचा ट्रेड घेण्याचा प्रयत्न करेन. त्या कॅन्डलच्या हायचा स्टॉप लॉस लावेन किंवा एक साधारण 30 पॉईंटचा स्टॉप लॉस लावून मी पुढचा ट्रेड घेईन. मग त्यावेळी माझी टार्गेट पुन्हा ट्रेंडलाईनपर्यंत असतील आणि ट्रेंडलाईन जर ब्रेकडाऊन दिली तर मग 25,290पर्यंत मार्केट येऊ शकतं. 25,290च्या खाली मग काल आपण चर्चा केलेली आहे व्हिडिओमध्ये 25,130 आणि 25,000. पण 25,500च्या वर जर मार्केट सस्टेन राहिलं, म्हणजे साधारण 15-15 मिनिटाच्या 2 कॅन्डल झाल्या आणि पुन्हा येऊन तिथं रिटेस्ट केला आणि पुन्हा बुलिश कॅन्डल मिळाली तर 25,500च्या ठिकाणी एकदा मी नक्की बाय करेन. मग माझं टार्गेट 25,800पर्यंत असू शकतं. त्यामुळे निफ्टी आज साईडवेज राहिल्यामुळं उद्या मुवमेंट देण्याची शक्यता आहे असं मला वाटतं. बँक निफ्टी जशी आपण काल व्हिडिओमध्ये चर्चा केलेली होती की 52,000 ही लेवल इम्पॉर्टंट आहे, ह्याच्यावर जर मार्केट सस्टेन झालं तर आपल्याला चांगला ब्रेकआउट मिळेल. पण आपण टार्गेट साधारण 52,600 धरलेली होती, पण ती काय अचीव झाली नाहीत, कारण ते आपण तसं एकदम मुवमेंट मिळाली नाही मार्केटला त्या प्रमाणात. पण अजूनही मार्केट 52,000च्या वर सस्टेन आहे. त्यामुळं जोपर्यंत 52,000च्या वर मार्केट आहे तोपर्यंत पुढचा ट्रेड मी अजिबात घेणार नाही. मी बाईंग साईडलाच राहीन आणि अजूनही माझी टार्गेट 52,600 असतील. त्यामुळे उद्या जर 52,200 आहे तर फ्लॅट ओपन झालं मार्केट आणि 52,200च्या वर मार्केट एक 5 मिनिटाची कॅन्डल जरी सस्टेन झाली तरी मी बाय करेन आणि त्यावेळी माझी टार्गेट 52,600 असतील. एक 50 ते 60 पॉईंटचा मी स्टॉप लॉस टाकेन. 52,000ला जर समजा मार्केट आलं आणि तिथून बुलिश कॅन्डल पुन्हा मिळालं तर पुन्हा एकदा बाय करेन. मग टार्गेट पुन्हा 52,600साठी मी ट्राय करेनच, थांबेन त्यासाठी. आणि समजा ओपनिंगच गॅपअप झालं 52,300 वगैरे असं किंवा 52,400 तर मात्र मी पुन्हा मार्केट रिटेस्ट 52,200च्या आसपास होण्याची वाट बघेन आणि 52,200च्या आसपास जेव्हा मार्केट पुन्हा रिव्हर्सल कॅन्डल मिळेल तिथून मी पुन्हा 52,600च्या आसपास टार्गेट घेण्याचा प्रयत्न करेन. एकंदरीत बँक निफ्टीमध्ये मी अजिबात उद्या पुट साईडमध्ये इंटरेस्टेड नाही आहे. मिळालं तर कॉल साईडलाच मी ट्राय करेन. फिन निफ्टीमध्ये इम्पॉर्टंट लेवल ज्या मला दिसत आहेत त्यामध्ये 2 लेवल आहेत. एक तर मार्केट गॅपअप ओपन झालं आणि 24,230च्या आसपास गेलं तर 24,230च्या आसपास जर मला रिव्हर्सल कॅन्डल मिळाली तर तिथं मी एक पुट साईडचा ट्रेड घेईन, जेणेकरून पुन्हा एकदा साधारण 24,080पर्यंत किंवा 24,100पर्यंत मार्केट येऊ शकेल. तर जर 24,230च्या वर मार्केट सस्टेन झालं गॅपअप होऊन तर मग माझी टार्गेट पुन्हा 24,500पर्यंत असू शकतात. आणि जर समजा मार्केटने जर रिव्हर्सल देऊन खाली यायला लागलं तर 23,715ला डायरेक्ट सपोर्ट आहे मार्केटला. 23,715 स्ट्रॉंग सपोर्ट आहे. 23,715 म्हणजे 23,700 बी प्रिसाईज. 23,700च्या खाली जोपर्यंत मार्केट जात नाही तोपर्यंत मार्केटला चिंता नाही. फिन निफ्टी त्यामुळे उद्या एक्सपायरी असल्यामुळं एवढी वाईल्ड मुवमेंट येण्याची शक्यता सकाळच्या सत्रात तरी नाही आहे. दुपारी 2-2:30 नंतर जर आली तर माहिती नाही. पण साधारण या लेवल तुम्ही लक्षात ठेवा, 24,230 ऑन अप्पर साईड आणि 23,715 ऑन लोअर साईड. तशा या विकली लेवल आहेत. पण काय सध्या मार्केट एका दिवसात किती पळू शकतं, तुटू शकतं, अशी सिच्युएशन असल्यामुळं या दोन्ही लेवल तितक्याच महत्त्वाचे आहेत. अजून एक सूचना, मी सेबी रजिस्टर्ड ॲनालिस्ट नाही. हा व्हिडिओ मी एज्युकेशनल पर्पजसाठी बनवलेला आहे. आपण हा व्हिडिओ बघून जर एखादा ट्रेड घेतला आणि त्यामुळे आपला फायदा किंवा नुकसान झाले तर त्याला मी किंवा माझं चॅनल अजिबात जबाबदार असणार नाही. धन्यवाद.